नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेकडून नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब लक्ष्मण निमसे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले। धनुष्यबाण हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। भाऊसाहेब निमसे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असतात। प्रभागातील विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले। सध्या ते घरोघरी जाऊन प्रत्यक्ष संपर्क साधत प्रचार करीत असून नागरिकांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा समजून घेत आहेत। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांबाबत नागरिक आपली मते व प्रश्न थेट त्यांच्यासमोर मांडत आहेत। जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासभिमुख व लोकहिताचा कारभार करण्याचा निर्धार भाऊसाहेब निमसे यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या साधेपणा, कार्यशैली व सामाजिक बांधिलकीमुळे प्रभागात त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून निवडणूक प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे। भाऊसाहेब लक्ष्मण निमसे, प्रभाग क्रमांक 2 ड क्रमांकामधून मी शिवसेना या पक्षाकडनं निवडणूक लढवित आहे आणि ज्या काही आता प्रभागामध्ये समस्या आहे, आता बऱ्याच प्रचार करता प्रभागांमध्ये ज्या काही समस्या आहेत तिथं बऱ्याच 15 20 वर्ष झाले रस्ते नाही, काही ठिकाणी लाईट नाही, काही ठिकाणी पाणी नाही आहे। तर या समस्या लोकांनी खूप अपेक्षेने माझ्याकडे मांडलेल्या आहे आणि त्या जर मला निवडून दिलं आम्हाला तर आम्ही त्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर फायदा करून घेऊ। येत्या 15 तारखेला धनुष्यबाण या निशाणीचं बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी कराल हे मी तुमच्याकडनं अपेक्षित होतो आणि माझा अनुक्रमणिका नंबर आहे 1 नंबर, ड मध्ये 1 नंबर। अरे भाऊसाहेब निमसे यांना प्रचंड मताने विजय करा। यांची निशाणे आहे धनुष्यबाण। आमची अपेक्षा ह्याच आहे की धनुष्यबाणाला 100% निवडून आणावं। तारखेला येत्या 15 तारखेला बाणाला प्रचंड मताने विजय करा। ड गटातून उमेदवारी करत आहे। तसेच त्यांचे बरोबरचे रामभाऊ जाधव हे प्रभाग 2 क्रमांकामधून शिवसेना धनुष्यबाणावरती अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे। जर आम्हाला संधी दिली तर आम्ही पुन्हा तुमचे जे काही काम असतील, भाऊंना शब्द दिला आहे की त्या कामं आम्ही पूर्ण करून देणार। कुमावत आमची समस्या अशी आहे की आम्हाला रोड पाहिजे बनवून। किती दिवसाचा आमचा रोड बनलेला नाही। नगरसेवक आले तरी त्यांनी आमचा रोड बनवला नाही। आम्ही त्यांना सांगितलं आणि आम्हाला तिथं एक खांब पाहिजे लाईटीचा आणि आम्हाला लाडक्या बहिणीचा खूप फायदा आहे। बीडी कामगार नगर, प्रभाग क्रमांक 2 बीडी कामगार नगर। ते आम्हाला खूप आनंद काहीच हरकत नाही, आपण सगळे कामं बऱ्याच ठिकाणी लोकांच्या त्या समस्या आहे, पाण्याची व्यवस्था नाही। आज सकाळी 4 ते 5 तास लाईट नव्हतं आमच्याकडे, मोबाईल स्विच ऑफ होते। आमचे बाकीचे जे कामं असतात ते आम्हाला करता येत नाही। लाईट, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत एवढीच आमची अपेक्षा आहे। काहीच हरकत नाही, तुम्ही एक वेळेस संधी देऊन बघा, तुम्ही दुसऱ्या टायमिंगला आम्ही सगळं महिला वर्ग आमचा जो काही प्रश्न आहे मी तुमच्या समोर मांडलेला आहे। काहीच हरकत नाही, तुम्ही आता इथं आमचा दिलीप आहेच, काही समस्या सांगितल्या, काही कुठलाही प्रॉब्लेम असेल एक फोन करायचा, अर्धरात्री करायचा, तुमच्यासाठी अर्धरात्री आम्ही महिला वर्गाचा सगळं सपोर्ट करणार केव्हा आणि 24 तास फोन चालू असतो, फोन आम्ही बंद करत नसतो। बघा ताई, आज आले आश्वासन देऊन गेले, त्यांनी काही कामं पूर्ण केली नाही, पण भाऊसाहेबांचे आश्वासन देत नाही, ते करतील आणि खूप प्रामाणिकपणे करतील। तुम्हाला असं ऑफिसला येऊन थांबावं नाही लागणार, तुम्ही इथनं फोन जरी केला ना तरी भाऊ पूर्ण कामं इथे येऊन करते। तुम्ही एक वेळा संधी द्या, आजपर्यंत एवढ्या लोकांना दिली, तुम्ही हारले तिथे, बरोबर? यावेळेस भाऊसाहेबांना देऊन बघा संधी आणि खरोखर ते कामं करते। आम्ही सांगतो, आम्ही एवढ्या दिवसापासून त्यांच्या इथे राहतो, इथेही राहिलो बीडी कामगारला। त्यांनी पदावर नसताना सुद्धा प्रत्येकाला सहकार्य केले, कोणाचं मरण असो, काही असो, कुठे असो, धावपळ करतात, लगेच जातात। त्यांचे कामं काही असले तरी सोडून जातात।
हे भाऊंचं. आणि यावेळेस धनुष्यबाणाला सर्वांनी मतदान द्या आणि प्रचंड मतांनी निवडून आणा. असल्यामुळे निधीला प्रॉब्लेम येणार नाही. बाणाला जर मतदान केलं दादा तुम आगे बढ़ो, तुमसे दादा तुम आगे बढ़ो. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.